नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। सर्वात अगोदर सर्व यूट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी निघालेले आहोत, तरी ते गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून ठेवली होती, तर ती आम्ही आता घेऊन घरी निघालेले आहोत। तर हा छोटासा व्हिडिओ माझ्या मुलांनी बनवलेला होता। तर इकडे घरी आल्यानंतर आपल्या बाप्पाचं पायावरती पाणी घालून आरती वगैरे करून आतमध्ये विराजमान करणार आहोत। तर खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे। माझ्या मुलाला लालबागचा राजा हवा होता, तर आम्ही तीच मूर्ती बुक केली होती। तर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आज झालेलं आहे। व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, तर समजून घ्या मैत्रिणींनो। आज गणेश चतुर्थी दिवशी तर सगळीकडेच इतका उत्साह उल्हास आहे की बाप्पाचं विराजमान होणार आहे, आगमन होणार आहे। वर्षभर आपण वाट बघत असतो आपल्या लाडक्या बाप्पाच्या येण्याची, तर इकडे तो दिवस आलेला आहे। छान अशी पूजा वगैरे करून मूर्ती आतमध्ये घेऊन फौजी साहेबांनी विराजमान केलेलं आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं। आम्हा सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या येण्याची खूप आतुरता होती, कारण 6 वर्ष आम्ही गणेश उत्सवासाठी इकडे गावाकडे आलोच नव्हतो, कारण कोरोनामध्ये तर 2-3 वर्ष असेच निघून गेले होते। मुलांच्या आर्मी स्कूलमध्ये सुद्धा पेपर वगैरे गणपती उत्सवमध्येच होत होते, त्यामुळं येता येतच नव्हतं। आत्तासुद्धा मी 8 दिवस सुट्टी आलेले आहोत मुलांच्या ॲडमिशनसाठी, तर ते नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच। घरातील बाप्पाचं विराजमान आरती वगैरे सगळं झालेलं आहे। तर संध्याकाळी पाऊस खूप येत होता आणि आमच्या शिवशंभो मंडळाचा गणपती आहे त्यांचंसुद्धा आता विराजमान होणार आहे। तर आमचं जे घर आहे ते गावात आहे। गावात आमच्या घराजवळूनच सर्व मूर्ती जातात। तर आमच्या शिवशंभो मंडळाची मूर्ती आहे। तर 6 वर्ष आम्हाला गणेश उत्सव साजरा करायला गावाकडे मिळालंच नाही, तर इकडे आमच्या मंडळाची मूर्ती आहे ती आमच्या घरापासून घेऊन जात आहेत। तर तिथे आम्ही पाणी वगैरे घालून आरती वगैरे केलेली आहे बाप्पांची, नैवेद्य दाखवून इथे नारळ वगैरे फोडलेला आहे फौजी साहेबांनी। इथे माझ्या सासूबाईंनी सुद्धा पूजा वगैरे करून घेतलेली आहे। तर याच्यानंतर आम्ही आमचं जे मंडळ आहे बाप्पांचं विराजमान होणार आहे तिथे जाणार आहोत। तेथील बाप्पाचा जो व्ह्यू आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या मंडळाचं नाव शिवशंभो झांज पथक असं आहे। तर जे हे ढोल ताशा वगैरे आहे ते सर्व आमचंच आहे। खूप छान असं आमच्या मंडळामध्ये सेलिब्रेशन गणपती बाप्पाचं केलं जातं। तर इकडे बघू शकता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांना किती उत्सुकता आहे आणि किती आनंददायी हे वातावरण आहे। खूप छान वाटतं। गावाकडचं वातावरण, गावाकडची लोक खूप प्रेमळ असतात आणि ते सतत त्या लोकांची कमी आपल्याला भासत राहते बाहेर राहिल्याच्या नंतर। असो, फौजी साहेबसुद्धा खूप खुश आहेत, कारण प्रत्येक वर्षी गणेश उत्सवासाठी सुट्टी भेटत नाही। कसं असतं, सर्व फौजी लोकांना प्रत्येक सण साजरे करता येतात गावाकडे असं नाही। तर असो, याच्यानंतर आमचं जे शिवशंभो झांज पथक मंडळ आहे तिकडे आता आम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी आलेले आहोत। तर इकडे बघू शकता सर्व लेडीज एकत्र जमलेल्या आहेत, खूप आतुरतेने बाप्पाची वाट बघत आहेत। छोट्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत थोड्याच वेळात आपल्या बाप्पाचं आगमन विराजमान होणार आहे।
अशा पद्धतीने छान असं आपल्या बाप्पांचं आगमन इथे झालेलं आहे. तर मूर्तीसुद्धा बघू शकता किती आकर्षित अशी आहे. खूप छान बाप्पांची मूर्ती आहे. लाडक्या बाप्पांसाठी अर्धा किलो होईल इतकं चांदीचं मुकुट दिलेलं आहे एका भाऊंनी. तरी ते आपल्या बाप्पांचं छान असं आगमन झालेलं आहे. सर्व लेडीजांनी मिळून इथे आरती वगैरे करून घेतलेली आहे. बघू शकता खूप छान वाटतं गावाकडे सर्वांच्यामध्ये एकत्र येऊन असं सण सेलिब्रेट करणं. तर याच्यानंतर मी ही आरती वगैरे केलेली आहे आणि आपल्या बाप्पाची जी मूर्ती आहे ती सुद्धा किती आकर्षित आहे बघू शकता. याच्यानंतर इकडे आपल्या बाप्पांचं विराजमान होत आहे. तर हे आमचं शिवशंभो झांज पथक मंडळ जे आहे ते गेली 30 वर्ष कार्यरत आहे. खूप छान एकोपा आहे सर्वांमध्ये आणि खूप छान असं सर्व एकत्र मिळून असे गणेश उत्सव साजरे करत असतात. तर याच्यानंतर आरती होणार आहे आपल्या बाप्पांची. इथे बाप्पांचं विराजमान झालेलं आहे. आमच्या मंडळामध्ये लेडीजांना सुद्धा खूप छान असं मार्गदर्शन केलं जातं. घरात बसून प्रत्येकजण घरातली कामं तर करतच असतो. तर लेडीजांसाठी खूप छान असे प्रोग्राम अरेंज केलेले असतात. तर त्यांचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. याच्यानंतर बाप्पांची आरती होणार आहे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन धामना पूर्ती. अशा पद्धतीने आपल्या बाप्पांचं खूप जल्लोषामध्ये आगमन आणि त्यांची आरतीसुद्धा इथे संपन्न झालेली आहे. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका.